सह्याद्रीचा पाऊस तो फक्त पडत नाही तर गरजतो, बरसतो आणि निसर्गाचं रौद्र पण तितकंच मोहक रूप आपल्या डोळ्यांसमोर उभा करतो. अशाच कोसळणाऱ्या पावसात जेव्हा डोंगर दऱ्या धुक्याच्या दुलईत हरवून जातात, तेव्हा काही गुपितं उलगडू लागतात. आज आपण अशाच एका गुपिताचा शोध घेणार आहोत. एक अशी जागा जिथे एका विशाल खडकाच्या पोटात निसर्गाचा चमत्कार आणि श्रद्धेचं अनोखं रूप एकत्र पाहायला मिळतं. आणि आज आपण चाललो आहोत अशा एका अनोख्या मंदिराकडे, जिथे दर्शनासाठी तुम्हाला थेट डोंगराच्या आत गुहेत जावं लागतं. अनेकांच्या मते पुण्याजवळचं हे अशा प्रकारचं एकमेव गुहेतील शिवमंदिर आहे. पुण्यापासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर पुरंदरच्या पायथ्याशी वसलेलं हे ठिकाण कदाचित इतिहासाच्या पुस्तकात सापडणार नाही, पण इथल्या माणसांच्या मनात आणि त्यांच्या डोळ्यात या जागेच्या असंख्य कथा आजही जिवंत आहेत. इथला निसर्ग तुम्हाला वेड लावेलच, पण त्याहून जास्त इथल्या माणसांच्या गोष्टी तुमच्या मनाला स्पर्श करतील. चला, आज फक्त डोळ्यांनी नाही तर मनाने हा प्रवास करूया. पुण्याहून किकवी मार्गे पाचलिंगच्या दिशेनं निघाल्यावर पावसाळ्यात हा रस्ता जणू नव्यानं जन्म घेतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पसरलेली हिरवीगार शेती, धुक्यानं झाकलेले डोंगर, कोसळणारे धबधबे आणि ओल्या मातीचा सुगंध. शहराची धावपळ मागे पडते आणि निसर्गाची खरी सफर सुरू होते. पाचलिंगे गाव अगदी लहानसं, पण निसर्गानं भरभरून दिलेलं. इथूनच एका छोट्याशा टेकडीकडे आमचा प्रवास सुरू झाला. वाटेवर पक्ष्यांचा किलबिलाट, मोरांचा केकारव आणि रिमझिम पावसाची साथ संपूर्ण प्रवास आणखी सुंदर बनवत होती. अखेरीस आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. गुहेच्या परिसरात महादेवाला अत्यंत प्रिय अशी अनेक बेलाची झाडं पाहायला मिळतात. त्यामुळे या ठिकाणचं पावित्र्य आणि निसर्ग सौंदर्य आणखी खुलून दिसतं. इथे कोणतीही भव्य कमान नाही, मोठा सभामंडप नाही. असंख्य झाडांच्या सानिध्यात खडकात नैसर्गिकरित्या तयार झालेली एक लहानशी गुहा, हेच ते पाचलिंगेश्वर मंदिर. या जागेचं खरं सौंदर्य तिच्या साधेपणातच दडलंय. गुहेत पाऊल टाकताच एक थंडगार स्पर्श अंगावर शहारा आणतो. गावकरी सांगतात, कडक उन्हाळ्यातही इथे गारवा जाणवतो आणि हिवाळ्यात उबदारपणा. यामागे वैज्ञानिक कारण असलं तरी इथल्या लोकांसाठी हा देवाचा चमत्कार आहे. आतल्या मंद प्रकाशात एकाच पाषाणात कोरलेली शंकराची 5 लिंग स्पष्ट दिसू लागतात. याच कारणामुळे या जागेला पाचलिंगेश्वर असं नाव मिळालं, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. हे जे मंदिर आहे हे गुहेत आहे, तर याबद्दल काय सांगता? हे गुहेत मंदिर म्हणजे ही टेकडी होती आणि त्या काळात म्हणजे महादेवाचं मंदिर हे असं पाचही पांडवांनी कोरलेलं थोडक्यात. गावापासून लांबत असतं कोणत्या तो टाक. प्रत्येक मंदिर आपण महादेवाचे बघितलं तर ती लांबत असतात. तर मग त्यांनी त्या टेकडीमध्ये ते 20 फूट असं खोदून ते मंदिर स्वयंभूलिंग आहे. एकाच दगडात ती मूर्ती पण बनवली आणि ते मंदिर पण त्यांना बांधलेली त्या काळात. म्हणजे त्यांनी म्हणलं होतं जे आपले पुरंदर किल्ला आहे, तर शिवाजी महाराजांचे गुप्तहेर पण इथं येऊन राहत होते त्या काळात. ते अशी पण काही लोक आख्यायिका सांगतात. खूप जुनं आहे ते सगळं. जुनं हा, आहे. अजून काळात. असं आहे. पुरंदरच्या असं आहे. पायथ्याशी दक्षिणेला हे मंदिर असल्यामुळं पूर्वीचा इतिहास असा आहे की शिवाजी महाराजांचं इथं वास्तव्य होतं. वास्तव्य होतं हम्म. आणि पूर्वी जंगल होतं, फार जंगल होतं. असं म्हणजे आमचे पुरातन पूर्वीचे लोक सांगून गेले की हे इतकी झाडी होती, इतके जंगल होतं मोठं. त्या काळामध्ये शिवाजीच्या काळामध्ये ते इथं वास्तव्याला म्हणजे गुपित राजकारण चालायचं ते त्या काळात.
हा रस्ता आहे का म्हणजे पुढे पुरंदरला जायला? नाही नाही नाही, हा आता नाही पण इथं पहिला इथं. पाऊल रस्ताचा पाऊल वाट आहे. पाऊल वाट होती, पाऊल वाट. ज्या काळात इथून एक 2.5 तासात आपण चालत किल्ल्यावर जाऊ शकतो बरं, जवळच आहे. हा, हम्म, हा, आम्ही- पुरंदरला इथले लोक छत्रपती शिवाजी महाराजांची एक आठवणही मोठ्या अभिमानानं जपतात. लोककथेनुसार शिरवळ आणि आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी महाराज या गुहेचा टेहळणी बुर्जासारखा उपयोग करत असत. स्वराज्याचे गुप्तहेर आणि मावळे याच ठिकाणी भेटून योजना आखायचे असं इथले वृद्ध आजही सांगतात. ही गोष्ट त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे आणि ती आजही गावोगावी जपली जाते. कोणत्याही जागेला तिची खरी ओळख तिथल्या माणसांमुळेच मिळते आणि पाचलिंगेश्वरही त्याला अपवाद नाही. श्रद्धेनं जोडलेले सुरकुतलेले हात, शांत बसलेले भक्त आणि मनशांतीच्या शोधात आलेले अनेक चेहरे. प्रत्येकाची कहाणी वेगळी असली तरी इथली शांतता सगळ्यांना एका धाग्यात बांधून ठेवते. तुमच्याही गावाजवळ असं एखादं ठिकाण आहे का जिथे गेल्यावर मनाला अशीच शांतता मिळते? असेल तर त्या जागेचं नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. काय माहिती, आमचा पुढचा प्रवास तुमच्याच गावाकडे असेल. पाचलिंगेश्वर हे केवळ एक मंदिर नाही, ही एक अनुभूती आहे. कुणासाठी तीर्थक्षेत्र, कुणासाठी श्रद्धेचं स्थान, तर कुणासाठी शहराच्या धावपळीतून काही क्षण निवांत बसण्याचा कोपरा. इतिहासाच्या पानांवर या जागेची नोंद असो वा नसो, इथल्या माणसांच्या मनावर तिचं नाव कायमचं कोरलं गेलंय. इथून परतताना आम्ही सोबत काय घेऊन निघालो? फक्त एका मंदिराच्या आठवणी नाही, तर इथल्या माणसांच्या डोळ्यातील श्रद्धा, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि त्यांच्या साध्या सरळ आयुष्यात दडलेलं जगण्याचं सार. आणि म्हणूनच जर तुम्हालाही गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत विसावलेलं आणि मनाला वेगळीच शांतता देणारं एखादं ठिकाण अनुभवायचं असेल तर पाचलिंगेश्वरला एकदा तरी नक्की भेट द्या. कदाचित इथून परतताना तुम्ही फक्त काही सुंदर आठवणी घेऊन जाणार नाही, तर आयुष्यभरासाठी मनात साठवून ठेवण्यासारखी एक सुंदर अनुभूतीही सोबत घेऊन जाल. अशाच महाराष्ट्रातील अनोळखी, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणांच्या सफरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या पुढच्या प्रवासात तुम्हाला आम्ही कुठे घेऊन जावं. तोपर्यंत पुन्हा भेटू एका नव्या प्रवासात. जय शिवशंकर. हर हर महादेव.